मटण नाव घेताच काही जणांच्या तोंडाला पाणी सुटू शकतं, तर काही जण नाकं सुद्धा मुरडतील. खरं तर कोणी काय खावं आणि काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र सध्या राजकारणामध्ये जनतेच्या प्रश्नांच्या ऐवजी चिकन मटण याची जास्त चर्चा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मटणावरून नुकतंच एक विधान केलं आणि यानंतर राजकीय खडाजंगी सुद्धा सुरू झाली आहे. बघूयात. श्रावण सरला, गणपती आले, त्यामुळे सध्या महाराष्ट्रातल्या चिकन मटण खवय्यांनी थोडा संयम बाळगलाय. मात्र राज्याच्या राजकारणात याच मटणावरून बरंच काही शिजतंय. रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई. मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्लं माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा. दुसऱ्यांचं काय नाही, उदार आपला. जो आहे अपना जन्म काय जैसा आहे अपना हे. कुणाला आपण कुणाला मिंदे नाही. जो आहे डंके की चोट पे दिल खोल के करो. जो खाते खाते एकदा तर कुठे जेवायला गेले, खाल्लं तेवढंच व्हायरल. खाल्लं खाल्लं रे खाल्लं, काय पाप केलं का काय? सुप्रिया सुळेंनी मटण खाण्यावरून हे असं भाष्य केलं आणि त्यामुळेच एक राजकीय खडाजंगी रंगली. सुळेंच्या भाषणात मटण, माळ आणि पांडुरंग आला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी यावर फार काही बोलणं टाळत चेंडू वारकऱ्यांच्या कोर्टात टाकला. माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय, बाकीच्यांना काय? याचं उत्तर मी देणार नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देतील. पण इतरांनी मात्र सुळेंच्या विधानावरून टीकेचे बाण सोडले. मला वाटतं कोणी काय खायचं ते खा, बंदी नाही, परंतु त्याचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण करून सांगण्याची काही आवश्यकता नाही. आपला वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे उगाचच गरज नसताना एखाद्या विषयाचं अवडंबर माजवणं सुप्रियाताईंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी शोभा देणारं नाही, असंच मला या ठिकाणी वाटतं. आता महाविकास आघाडीतल्या नेत्यावर टीका होतीये म्हटल्यावर संजय राऊत बोलणार नाही असं होणार नाही. या टीकेवर त्यांनी उत्तर दिलं. या महाराष्ट्रामध्ये मटण खायला बंदी आहे का? तर महाराष्ट्राचा मराठा धर्म जो आहे तो नष्ट केलाय का कोणी? तसं असेल तर सांगा. कोणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही. बरं, फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे. फडणवीस का शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात. कशाला खाण्यापिण्यावर जात आहे? कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा वारीमध्ये नाही तर जेव्हा आपण विठ्ठलाकडे जात असतो तिथं केला जात नाही. तो कुठल्या प्रकारचा भेदभाव असतो? जातीय भेदभाव, धार्मिक भेदभाव, श्रीमंत गरीब भेदभाव, पुरुष महिला भेदभाव, तुम्ही नॉनव्हेज खाता का नॉनव्हेज खात नाही, कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा भागवत संप्रदायामध्ये चालत नाही, असं कुठेतरी सुप्रियाताई सांगण्याचा प्रयत्न तिथं करत होते. भाजपचं कामच हे की एखाद्या वक्तव्याला नाही तर एखाद्या स्टेटमेंटला वळून हे कुठेतरी हिंदुत्वाकडे घेऊन जायचं, एवढंच काम भाजपला त्या ठिकाणी जमतं असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं. सुप्रिया सुळे बोलून गेल्या, पण कुणी काय खावं हा खरंच ज्याचा त्याचा प्रश्न. मात्र सार्वजनिक ठिकाणी लोकांचे प्रतिनिधी म्हणवल्या जाणाऱ्या नेते मंडळींनीही आपण कुठे काय बोलतो याचंही भान राखणं गरजेचं आहे, जेणेकरून असे वाद टाळता येतील. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.